मंडळी, सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी आपल्याला असे चटपटीत काहीतरी पदार्थ लागत असतात, कारण की त्यावेळेला तोंडाची चव खूप कमी झालेली असते. आज मी तुम्ही कधी न पाहिलेली अशीच एक रेसिपी करणार आहे. तर इथे मी नवलकोल घेतलेला आहे. मला छान मार्केटमध्ये फ्रेश असं नवलकोल भेटलं. ते मी छान असं त्याचं वरचं कव्हर आहे ना, ते थोडंसं सोलून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याचे काप करून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण जे इन्ग्रीडियंट तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, ते सर्व इन्ग्रीडियंट टाकले. जसं चिंचेचं कोळ आहे, धने जिरे पावडर, मीठ, तिखट, तसंच गरम मसाला, धने जिरे पावडर, कोथिंबीर हे सर्व जे जिन्नस आहेत, जे बेसिक आपल्या मसाल्याच्या डब्यात असतात, ते इथे टाकायचे आणि हे जे स्लाइसेस आहेत ना, छान असे मुरत ठेवायचे साधारण 15-20 मिनिटं. त्याच्यानंतर बारीक रवा घेतला, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडंसं तिखट टाकलं. तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल, तर ते सुद्धा इथे वापरू शकतात. आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले जे काप आहेत नवलकोलचे, ते इथे आपण रवाने कोट करून घ्यायचे आणि छान शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर अगदी मुळ्यासारखी त्याची चव असते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्ही कधी खाल्लं आहे की नाही असे पदार्थ? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की सांगा. लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. नवलकोलला ना जर्मन टर्निप सुद्धा म्हणतात किंवा कोहलारबी असं सुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे या नवलकोलला काय म्हटलं जातं हे तुम्ही मला नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. थँक यू.